बलियानी प्रभाग क्रमांक 11 मध्ये विविध रस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। बलियानी प्रभागच्या माजी नगरसेविका नमिता मयूर पाटील व माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या पाठपुराव्याने तब्बल 2 कोटी निधी खर्च करून रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे। बलियानी येथील वैष्णव माता मंदिर ते गणेश व IES शाळेपर्यंत रस्त्यांची दुरवस्था झाली असून स्थानिक नागरिकांना ये जाकरिता अडचणीचा सामना करावा लागत आहे। विशेष म्हणजे या परिसरात शाळा असल्याने शाळेकरी मुलांना देखील याचा त्रास सहन करावा लागतोय। कोरोना काळ तसेच निधीची तरतूद नसल्याने वेळेवर हे काम होणे शक्य नव्हतं। मात्र नमिता पाटील व मयूर पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून या कामांसाठी निधी मंजूर करून घेतले। त्याचबरोबर बलियानी गावातही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। त्या ठिकाणी देखील 25 लाख रुपये निधी खर्च करून रस्ते दुरुस्ती केली जाणार आहे। शुक्रवारी स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडून भूमिपूजन सोहळा पार पडला। या समय महेश पाटील, अरविंद पाटील, शिवाजी गोंधळे, भरत मडवी, दशरथ गायकर, सूरज पावशे, अरफात गुजर, जक्की पाकुर्डे, प्रदीप घाणेकर, पंकज सिंग, समीर गायकवाड, प्रकाश पाटील, सिद्धार्थ जाधव, संदेश जाधव आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मदत करत असतात आणि आपल्याकडे लक्ष देत असतात असे मयूर पाटील सगळे उपस्थित जन कॉन्ट्रॅक्टर मनपूर्वक अभिनंदन करतो। मित्रांनो, आपल्या सोसायटीच्या रस्त्यांची अवस्था काय आहे ते नव्याने सांगायला नको। अलीकडे गेल्या 1.5 वर्षापासून मी मयूर पाटलांच्या मागे लागलो होतो। त्यांचं एक कार्यक्षम जातीने लक्ष घालणारे आमच्या सोसायटीचा भाग्य उजळलं। प्रेमाचं गुलाबाचं पुष्पगुच्छ या ठिकाणी धन्यवाद। आत्ताच थोड्या वेळापूर्वी येथील स्थानिक नगरसेविका नमिता पाटील यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन उद्घाटन संपन्न झाला। गणेशनगर सोसायटी हा पूर्वीपासून इथे अस्तित्वात आलेला एक भाग आहे। कारण पूर्वी इथे रस्ते बनविले होते सोसायटीमार्फतच, परंतु त्याच्यावर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा एक डांबरसुद्धा पडला नव्हता। वेळोवेळी कुलकर्णी सर, सोसायटीचे सर्व कमिटी मेंबर, महिला वर्ग यांच्या वेळोवेळी तक्रार असायच्या। येथे स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने नमिता मयूर पाटील यांच्यामार्फत प्रशासनाकडे पाठपुरावा केला, परंतु तो प्रशासनाकडे कोरोना काळ आणि निधीची तरतूद नसल्या कारणाने हे काम वेळेवर होऊ शकले नाही। त्यामुळे आमचे पक्षप्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व युवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्याकडं लेखी आश्वासन देण्यात आले की माझ्या या बलियानी प्रभागामध्ये विकास कामांचा मोठा तुटवडा आहे, याच्यासाठी मला निधी उपलब्ध करून द्यावा। तेव्हा माननीय मुख्यमंत्री साहेब, तत्कालीन मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्यामार्फत प्रशासनाला सांगण्यात आले की बलियानी प्रभाग हा विशेषतः अविकसित प्रभाग आहे आणि हा ग्रामीण भाग आहे आणि त्यालाच लागून असलेला नव्याने समाविष्ट झालेला गणेशनगर सोसायटी, कारण हा पूर्वी भाग
प्रभाग क्रमांक 9 मांडा याला जोडलेला होता, परंतु जेव्हा रचना झाली त्याच्यामध्ये हा गणेशनगर सोसायटीचा भाग प्रभाग क्रमांक 11ला समाविष्ट करण्यात आला होता आणि या भागाचा विकास झालं पाहिजे त्यासाठी प्रशासनाला आदेशित करण्यात आले। त्यानुसार आत्ताच हे 2 टप्प्यामध्ये हे कामे मंजूर करण्यात आली, त्यांचे टेंडर्स झाले, त्यांच्या वर्क ऑर्डरसुद्धा झालेले आहेत। पहिला काम वैष्णवी माता मंदिर जिथे आपण उभे आहोत तिथून तर IS स्कूल जिथे हजारो संख्येने विद्यार्थी शिकत असतात आणि आमचे मुख्यमंत्री साहेब असो, खासदार साहेब असो यांचे बारकाईने विद्यार्थ्यांकडे लक्ष असतो आणि त्वरित हा निधी पास करण्यात आला आणि तसेच दुसरा जो लोकांच्या तक्रारी होत्या त्यांच्यासाठी 1.25 करोडचा निधी जो IS स्कूल ते गली नंबर 6 पूर्ण गणेशनगर सोसायटीमध्ये हा रस्ता मजबूतीकरण करणे व कुठे पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे तयार करणे यासाठी देण्यात आलेला आहे आणि त्याचा भूमिपूजन आज झालेलं आहे। तसेच मी सांगू इच्छितो की नेहमीच शिंदे साहेब यांचे ह्या भागावर प्रेम आहेच, त्यासाठी या बल्याणी भागामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकास निधी दिलेला आहे, त्यांच्यामार्फत दिलेला आहे, आमदार साहेबांच्या मार्फत दिलेला आहे आणि प्रशासनांच्या मार्फतसुद्धा या बल्याणी प्रभागामध्ये त्यांनी निधी दिलेला आहे। कुठेच भेदभाव न करता हा निधी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे। या कामांबरोबरच बल्याणीतील उर्दू शाळा जी नव्याने बांधण्यात आलेली आहे उंबरणी इथे रिझर्वेशन प्लॉटसाठी, तिथेसुद्धा 10 रूम बांधण्यासाठी मला वाटतं 2 करोडच्या आसपास निधी तिथे देण्यात आला, त्याचीसुद्धा टेंडर झाले, वर्क ऑर्डर झालेले आहे आणि हे कामसुद्धा लवकरच चालू करण्यात येतील। तसेच अजून मोठमोठे रस्ते आहेत, हे सुद्धा MMRD अंतर्गत घेऊन या बल्याणीचा विकास करता येईल असे आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलेले आहे। धन्यवाद।